तबला वादनाच्या कलेने माझ्या आयुष्याचे सार्थक झाले, अशी भावना ज्येष्ठ तबला वादक पंडित विनायकराव थोरात यांनी व्यक्त केली. बुजुर्ग कलाकारांना मैफिलीमध्ये आणि संगीत नाटकांमध्ये गेली 50 वर्षे तबल्याची समर्पक साथ करणारे पंडित विनायकराव थोरात यांना पुणे महापालिकेच्या वतीने महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी, उपमहापौर दीपक मानकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्यासह प्रतिभा शाहू मोडक, शुभांगी दामले आणि डॉक्टर सतीश देसाई हे पुरस्कार निवड समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. पंडित विनायकराव थोरात म्हणाले, नाट्यपदे आणि मैफिलीमध्ये वादन करणे कठीण काम आहे. क्रोध, आनंद, प्रेम हे भाव ओळखून त्याप्रमाणे पदांना परिणामकारक साथ करण्याचे काम मी केले. बालगंधर्व यांना साथीदारांचे महत्त्व ठाऊक होते. तबला वादक अहमद जान थिरखवा, ऑर्गनची साथ करणारे हरिभाऊ देशपांडे आणि कृष्णराव कांबळे यांना त्यांनी सांभाळून घेतले. जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार यांच्या समवेत मराठी रंगभूमी संस्थेत 50 वर्षे संगीत सेवेची संधी मिळाली. हजारो लोकांसमोर वादन करणे सोपे आहे, पण बोलायचे म्हटले की बोबडी वळते. माझ्या पत्नीने मार्गदर्शन केल्यामुळे मी आता थोडेफार बोलू शकतो याचे समाधान वाटते, असेही ते म्हणाले. वैशाली बनकर म्हणाल्या, बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याचे भूषण असून त्याचे वैभव जपण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. रंगमंदिरासाठी आतापर्यंत 3 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. निविदा प्रक्रियेमुळे काही गोष्टींना वेळ लागतो हे खरे असले तरी स्वतः यामध्ये लक्ष देत आहे. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. दीपक मानकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. आपण या बॅकस्टेज वर्करसाठी जोरदार टाळ्या देऊया. हे स्टेजच्या पुढ्यात फार कठीण होतात. त्याच्या पुढचा